पाय बांधले अंदर. अरे आयला खरी बाईच धर ना. आता सगळं ठेवतो आणि सत घेऊ आणि निघू आले. हे बघा काय हे काय केलं चालले. आगरी कोली लोक एकविरेला नेहमी येतात. कुणाला त्यांना सणवार नसतं. इथं एकविरेला येण्यासाठी फक्त मनाची इच्छा लागते एकविरेला यायला आणि सगळी येतात. लोकल असल्यावर 1100 आणि बाहेरचं असल्यावर 5100. आणि ह्यो आरव मंडळी. आज आम्ही निघलो एकविरेला जायला. गँग निघले सकाळचं वाजलं 9:30. आता इथनं निघतो. आरव पण आहे आमच्या पाठी. आरव चला सगळा नारळ फोरला इथं द्यावलान आणि आता निघतो. बऱ्याच दिवसातनं तोंड दिसला असेल माझा. चला मंडळी आता थांबलेलो पंपावर पण CNG नाही इथं. तर गाडीनं आपल्या फास्टॅगची रिचार्ज संपलेली तर ती मारतो. आरवला काय भेटलं काय आरव? भिंगार. आपल्याला इथला टोल फुकट आहे. टोल नाक्यावर शेडूंग टोल नाका. लोकल माणूस आहे लोकल. सोन्याच्या किरणानं गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे. कारल्याच्या डोंगरानं आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू रे. माथ्यावर भंडारे लागू रे माझे माथ्यावर भंडारे लागू रे. दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे. दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे. तर मंडळी आम्ही आता थांबलो इथं खंडाल्यान आणि जरा कोंबरं घेतलं ना नवसाचं पाठी स्वप्नीलच्या. तर आणि पप्पूच्या एक नवसाचं आहे तर त्यांना जरा पाणी पाजतंय. आता बाहेर काढ ना जरा बाहेर काढ त्याला काढ बाहेर. लाल आहे का मी याला? आहे 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 आहे. कोंबऱ्यांची शावा शेवटची शावा आहे कोंबऱ्यांची. आता ही याचे पुरे नाही. चल जाऊ चला. आम्ही थांबलेलो कोंबऱ्यांना पाणी पाजासाठी खास. कारण का बोललो मेलं बिलं तर वाट लागेल म्हणून थांबलेलो. चल ना चला. अजून लोणावल्यान जरा काम आहे जरा. चला आलो आयशा विलाला. तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट. हे लय जण बोलतात तर आयशा विला तुम्हाला दाखवतो बघा. आयशा विला ही रॉल्स रॉयल आहे अशी गाडी आहे. आणि गावात सगळा इथं पोरून टाकले गाडीचा. आणि यो आयशा विला आहे. आता इथं आतमध्ये वरती पण वाट आहे तिकडे जायला. हे इथनं जिना आहे इथनं जिना आहे. बाकी काय इथं एवढं काय ह्या नाही. फक्त काय नुसता लोकांनी गोंगाट केलाय. गाडी होती करोडो रुपयांची गाडी आहे ती फक्त फोरली इथं. बघा रॉल्स रॉयल गाडी काहीच नाही राहिला. त्या सगळी पोरून टाकली. मी मागं पण येऊन गेलतो पण जरा नव्हतं बनवला. आता बरं आले तर तुम्हाला दाखवतो. गाडीत बसून राहिले. या ब्रिजच्या बाजूलाच आहे कम्प्लीट लोणावले. चल पालखी चालली कुठली तरी तुम्हाला दाखवतो.
डीजे बीजे लावले त्यांचा तैर आई माऊली माऊली साध मनान घुमतैर चांद आभाळी आभाळी वाट आईची धावतैर माझी माऊली माऊली माय मला बोलावतैर तर मंडळी आपली एंट्री आता झाली आहे. चला आता पुढे जाऊ. एकविरा माते की जय. इथं आपल्याला कोंबड्याचा जरा टिकला इकला लावायचे मानपान आणि नंतर मग वरती जायचे आपल्याला एक कोंबडा उरवायला. तर बोलू पहिले येऊ आपला काम करून घेऊ आणि नंतर मग काय त्या आता गाडी पुढे लावतो. जाम गर्दी वाटते. माऊली 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 गुलाल लाल लाल उरू रे माऊले नाचत डोंगर चढू रे दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे. मंडळी आता इथे घेतलं दर्शन खाली. आरती होती म्हणून टाईम झाला जरा पण चांगला झाला. आरती भेटली आपल्याला. आता चालल्या वरती आपण. मंडळी कोंबडा जरा जास्तच बॉम्बालतं म्हणून त्याला पिशवी घेतली. आता जरा कपडा येतो. मालक घाबरलेला पळून जातं काय. जाम गर्दी आहे पण वरती पण 2 तास तरी जातील दर्शनाला. आणि इथं आपला अनिकेत भाई भेटलाय. तो लय इंस्टावर रील बनवतो उचटण्याचा. मोठे फोटो काढते त्याच्याबरोबर. भाईनी व्हिडिओ घेतली या. तो पण उचटण्याचा आहे. यंदा तुमची टीम फॉर्म मध्ये आली पाहिजे. सोन्याच्या किरणानं गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे कारल्याच्या डोंगरानं आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू दे माथ्यावर भंडार लागू रे माझे माथ्यावर भंडार लागू रे दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे. कोंबडा आता आणला इथं उरवाला. इथनं मुख दर्शन दिसतं देवीचा. इथं आता टिकला इकला लावला त्याला. तो उरवील स्वप्नील. इथनं उरव आता. कुठं मी सांगतोय तू मला माहिती ते काय सांगते ना काय. आता कोंबडा उरू तो रे जरा त्याला ठेवठेव यांना भेटला ना पाहिजे. आईला मानपान पोचला पाहिजे. आणि नंतर मग आम्ही जाऊ आतमध्ये दर्शन घ्या. एक काम कर इथनंच उरव. पकाटा धरू नको. कसं धरशील दोन्ही साईडची धर. याला सगळं सांगायला लागतं. त्यांनी पहिल्यांदा नवस बोलले ना तो. थांबा 1 मिनिट. वरती गेला पाहिजे डायरेक्ट द्यावलो. उरव चल उरव. बोलून घे काय बोलायचे त्या. बोलला का हा कसा कसा घे. असं घे ना असं उडव. असं घे ना असं उडव. उरव. बस जिंकला आता. किरण शेठ चला जाऊ. चला आतमध्ये दर्शन घ्यायला. तो मंडळी 1 वाजला आता. आतमधून घुसले. गर्दी जाम आहे.
बघू आता दर्शन भेटेलच आपल्याला. आता घ्यायचा तर विषय झाला आहे, कारण का आपण आल्यावर बऱ्याच दिवसात तर घेणं तर आहेच दर्शन. मंडळी गर्दी बघा किती आहे. मंगळवार आहे ना. आणि गरम व्हायला लागला आता बघा, घाम फुटायला लागला. ऋषा झाले MLA आज, त्याला टेन्शन नाही. एवढं थकलं इथं बसलं, गर्दीच तेवढी आहे. आता 1 तास झाला असेल आम्ही लाईनीला चालतात. डबरूवाले ते होतं ना, त्यांना 20 वर्ष झाले तिथेच येते एक जागे सेवा करताना. आणि इथला तुम्हाला स्कॅम मी दाखवतो एक आहे, तो मी तुम्हाला सांगतो. आणि पोहोचले आता लक्ष्मी दुर्गा तूच भवानी अंबे जीवधानी आदिशक्ती रेणुका कारले निवासिनी उमा तू शिवराणी आई एकविरा माते की आई माऊलीचा जी अमावरी माय कुशीन पदरांजी लोकल असले 1100 आणि बाहेरचं असले 5100. दर्शन घेतला मंडळी. तर तुम्हाला एक सांगतो इथला, आता आपली आगरी कोळी लोक आहेत ती, तर प्रत्येकाला कोणाला समजा अभिषेक घालायचा असेल तर त्यांना 5000 रुपये अभिषेकाचं, 5100 रुपये. आणि जर लोकल असेल म्हणजे यांच्या इथला लोणावल्यापर्यंत असं काहीतरी आहे तर ते 1100 रुपये घेतात. तर बाले आम्हाला जे वेळलीचे खासदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या गोष्टीवर जरा लक्ष द्यावं. माझं व्लॉग ते बघतील नाही बघतील, त्यांचं खासदार असल्यामुळे शेड्यूल बिझी असतं. पण जर पूर्ण असं माझं जर व्लॉग कोण बघत असेल तर प्लीज बालेमामापर्यंत हा विषय गेला पाहिजे. कारण की इथे जरा जास्त आता मी हे करतात, फोटोज वगैरे काढून न दे. मंडळी आपलं दर्शन झालं आहे आणि आपण आता खाली उतरू आणि मग खाली आपलं सगळं जेवण बिवण बनवायचं आहे, तो आता बनवू मस्त आणि मग बसू जेवायला. जरा वेळ जाईलच. दुसऱ्याने घेतले आता सगळं मासा इसायला काढलं, कांदा टाकलाय, टोमॅटो. आजचा रांदे आहे होय. अरे याचा रांदे येईल आता, मटणाचा रांदे. ग्रेव्ही बनते, ग्रेव्ही नाही ग्रेव्ही धर. तर गावात नवीन रांद्या झाल्या तयार. आणि आम्ही इथं बसले चालेल. वातावरण भारी बघा. शांतता इथं. माझे कारल्याचे माग मागित गो तुझे दरबार माझी माई 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 जोले सुखान गो माझी भरमाई सुखा दुखान माऊले तुला अवतन करतून गो मायन मानपण देऊन तुझ आभार काय माई बाईने पाणी ठेवलंय आता. मेन रांदे आमचा, मी मागाच्या घातली होतो. कोथमीर तोरून ठेवले आता. इकडे कांदा कापतोय, कोंबऱ्यांची वाट बघताव. आणि भाकरी राहिली आपल्या, भाकरी आणि फसवलं आपल्याला. आपल्याला भाकरीशिवाय जमत नाही माहिती ना. टमाटो पण नको, टमाटो टाकू म्हणे आता. तर मंडळी आपला सगळा झाला. आता जेवलो विलो, भांडी मी एकट्याने धुतली आणि ह्या आता आलं चष्मा घालून मोठपंकाराला. आणि ह्यो एक आणि ह्यो तर काय कधीच मोकळा झाला इकडे बसून. आणि वातावरण जरा आता खराब होत चाललंय. खराब म्हणजे पाऊस येत चाललाय. आता सगळी भांडी घेतो. साऊंड आणलेला, गाणी बिणी लावलेलं, नाचलो बिचलो जरा. ए उचला टोप काय आता पेटवता का अजून. अयो कामाचा पोऱ्या सगळ्यात. काय मोबाईल ठेवतो, काय घेऊ
अय्यो राहू दे का इथंच ये एक ठेव काय हे यान ठेव यान ठेव कोक्यान तो हे आपली इथं द्यायचे अरे पण ते पिशवीन ठेवते हो मग तिथे गेल्यावर काढू कशाला काढू चल तुझ्या पकड आणि यो का असाच पकडू का गरम असेल यो तुम्हाला गरम आहे. आव्हान यांच्या तर मग यो खोका राहिला इथं आपला तुम्हाला कोका चला पोरे एक नंबर आगाव यो बघा गाडी आली तरी नुसता पुरं धावतोय आणि त्याला बोललेलं काय कळत नाही या बापाने फुकाट घालवला याला हे बघा कसा आहे खेळ हे इकडं माझ्या हाताने शेगडी या गाड्या इथं लावलेल्या एक गाडी तिथं लावलेली आपली तर मंडळी आपल्याला इथं आपण इथनं बाटला घेतला होता यांच्यातनं गॅस तो आता देऊ मग बोललो होतं ना इथं कोंबडा ठेवला होता आपण आणि यो पायथा मंदिर आणि त्या समोर जे दुकान आहे आशिष किराणा स्टोअर इथे ठेवलेलं आपण आपल्याला नाचाची हाऊस आहे पण विषय असं झालं का आता टाइम झाले भरपूर त्यामुळे आम्ही थांबत नाही तर मी 100% नाचले असतो बघा ही आगरी कोळी संस्कृती आपल्या माय माऊल्या कशा इथं म्हणजे एक एकविरा आईच्या चरणी मंदिरात इथं आता त्यांची पालखी आली म्हणून त्या गणपतीच्या सगळ्या एकविरा आईच्या ज्या लेकी आहेत त्या सगळ्या आल्या आणि त्यांनी इथं एक वेगळाच माहोल बनवलाय बघा आम्हाला जायला जागा नाही ठेवली या लोकांनी पण शेवटी काय आपलीच लोक आहेत सगळी त्यामुळे काही विषय नाही बाई लोक आपली गाडी काढून देतात ना आता बाईने कारली गाडी थँक्यू चला आपलीच लोक आहे आपण सपोर्ट नाही करणार तर कोण करी तर मंडळी घेतले आपण गाडी घेतला आणि प्रसाद घेतला वृषा थांबलेला गाडीनं मने आणि मी गेलतो जेव्हा का तर मंडळी आता मी पोचलो खंडाल्यान पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली होती का जो कुठला टोलनाका जो एकविरेच्या अगोदर जो टोलनाका लागतोय पुसेगाव का काहीतरी तर त्या टोलनाक्यावरून जर आता मुंबईला तुम्हाला यायचं आहे आणि तुम्हाला जर ट्रॅफिकमध्ये नाही पडायचा तर तुम्ही लेफ्ट मारून टोलनाका जर क्रॉस केला का लेफ्ट मारायचा पुण्या साईडला जायचा आणि पुण्या साईडला गेलं तुम्ही का एक सिंहगड कॉलेज आहे तिथं लेफ्टला गाडी ठेवायची 1-1.5 किलोमीटर आहे काहीतरी जर सिंहगड कॉलेजच्या इथं लेफ्ट मारायचा युटर्न मारायचा मग तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागाल आणि एक्सप्रेसवरून तुम्हाला जर खोपोली एक्झिट पाहिजे असेल तर तो पण भेटेल म्हणजे तुम्हाला जर लोणावळ्याची जर ट्रॅफिक जर हे करायचे असेल स्किप करायचे असेल त्यासाठी तुम्हाला सांगताय बाकी जर कुणाला लोणावळ्यामध्ये खरेदी करायची असेल तर मग ठीक आहे तुम्ही लोणावळ्यातून येऊ शकता आणि खोपोली जायला तुम्हाला आता माहिती आहे नवीन रस्ता झाला त्यामुळं राईटला गाडी ठेवायची म्हणजे तुम्ही खोपोलीला जाऊ शकता आणि जे कोणाला कोंडगावला निघायचं आहे कोणाला कलंबोली जायचं आहे तर नवी मुंबईच्या लोकांसाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला लोणावळ्याला जर शॉपिंग नसेल करायची तर ठीक आहे चला तर मंडळी आता पोचलो आम्ही शेडूंगला आणि भरपूर टाईम झाला आम्हाला यायला किती वाजलं रे टाईम झाला आम्हाला काय किती वाजलं 7:15 वाजलं आम्ही तिथनं 7:15 म्हणजे 1 तास गेला आपल्याला ट्रॅफिक कुठे भेटली नाही म्हणून आणि आपला रायडर जरा होता व्यवस्थित म्हणून ओके झाला काम आणि व्हिडिओ मी लवकरच टाकीन तर तुम्ही जसा मागच्या 5 व्हिडिओना जसा प्रेम दिला आहे तसंच या व्हिडिओला पण द्या आणि पुढची व्हिडिओ नक्की लवकर मी करण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे एडिटर नाही त्यामुळं जरा लफडा होतं आहे आणि तुम्ही नक्की व्हिडिओ बघाल अशी मी आशा ठेवतो आणि आपल्या चॅनलला देवेश पाटील ब्लॉग्स या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी जर काय चुकीचं बोलले असेल तर कमेंट करा तुम्ही आणि चांगलं बोलले असेल तरी पण कमेंट करा विसरू नका चला जय एकविरा जय आगरी कोळी